नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 8 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज आवक कमी 500-600 मध्ये आवक आहे आज टोटल। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, फेसबुक वरती तुम्ही फॉलो करत नाही तर लिंक द्यायला डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तिथे फॉलो करा। आणि आज बघू आवक कमी आहे, काय बाजार भाव निघतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळणार आहे, काय बदल भाव झाले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ मध्ये सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघते ते तुम्हाला कळणार आहे। आणि एक नंबर गोल्टी काचाग्यांचा बाजार भाव सांगेल तर व्हिडिओ व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। आणि मित्रांनो, फेसबुक वरती आपण पिंपळगाव कांदा मार्केट नावाने पेज बनवलंय, तिथं पण आपण डेली व्हिडिओ कांद्याचे बाजार भावाचे व्हिडिओ टाकणार आहे। तर तिथं जाऊन तुम्हाला फॉलो करायचंय। आता ते कसं करायचंय, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फेसबुकची लिंक द्यायला त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि त्या पेजला जाऊन फॉलो करायचंय मित्रांनो, आणि नक्कीच फॉलो करायचंय। चला भाव बघूया। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण। बघू शकता तुम्ही गोल्टी आहे, काय भाव गेल दादा? 600 रुपये। 600 रुपये जाईल, 600 रुपीज। बघू शकता तुम्ही क्वालिटी कुठले? लोणवाडी। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेलं? 1008 रुपये। बघू शकता तुम्ही 1008 रुपीज। कुठला आहे कांदा? दरसवाडी। दरसवाडीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेलं? 856 रुपये। 856 रुपीज। कुठला आहे कांदा? ओझर। ओझरचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेला दादा? 855। 855 रुपीज। बघू शकतो तुम्ही कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी। सय्यद पिंपरीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेलो? 1030। 1030। 1030 रुपीज। कुठला आहे कांदा? नामपूरचा कांदा आहे। ठीक आहे, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ए क्लास। ठीक आहे, कधी काढलाय कांदा? महिना झाला। तो कांदा आपलाच आहे का? काय भाव गेला? 1024। 1024। 1024 रुपीज। हा पण तिथलाच कांदा आहे ना? ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेला काका? बघू शकतो तुम्ही, साईज आहे मित्रांनो। काय 1030? 1030 रुपये। 1030 रुपीज। कुठला आहे कांदा? दिंडोरी। ठीक आहे, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। काय भाव गेलं दादा? 930 रुपये। 930। 930 रुपीज। कुठला आहे कांदा? धोडंबा। धोडंब्याचा कांदा आहे। 930 रुपये जाईल। ठीक आहे, हे काय भाव गेलो? 938। 938। 938 रुपीज। कुठला आहे कांदा? धोडंब्याचा कांदा आहे। ठीक आहे, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं। काय भाव गेला दादा? 840 रुपये। 840। बघू शकतो तुम्ही 840 रुपीज। 840। कुठला आहे कांदा? देवळा। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू काय भाव गेलं? 1025। 1025 रुपीज। 1025। कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे। काही साठवलंय का माल? किती? 3 गाड्या। ठीक, बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलं? 1400 जाईल। बघू शकतो तुम्ही 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? धाऊर। धाऊरचा कांदा आहे। 1400 रुपये। बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। ठीक आहे, कधी काढला कांदा? 8 दिवस झाले। काही साठवलंय का? नाही ना? ठीक आहे, पुढे बघू क्वालिटी काय भाव गेला? 899। लगभग 900 रुपये जाईल। 900 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। ठीक आहे, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, वडनेर भैरवचा कांदा आहे। 900 रुपये। पुढे बघू काय भाव गेलं? 1100 रुपये। 1100। 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? परसूल। परसूलचा कांदा आहे। 1100 रुपये। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे ना? ठीक आहे, पुढे बघू
काय भाव गेला दादा? 1075 का? 1075 1075 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. सय्यद पिंपरीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1200 रुपये. 1200 जायले. 1200 रुपीज. 1200. कुठला आहे कांदा? माळीवाडा. माळीवाडा. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? प्रसादचं बियाणं आहे ना. ठीक आहे. 1200 रुपये. कधी काढलाय कांदा? महिना झाला ना. ठीक आहे. काय भाव गेलं? 1500. 1500 जायले. बघू शकतो 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. साखरीचा कांदा आहे. बघू शकतो. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मी. कलर डाऊन आहे पूर्ण. काय भाव गेलाय? 700 रुपये ना. 700 जायले. 700 रुपीज. कुठला आहे कांदा काका? पालखेड मिरची. ठीक आहे. 700. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 400 रुपये. बघू शकतो मी. खादे 400 रुपये. 400 रुपीज. कुठले? दाताने. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो मी क्वालिटी. काय भाव गेलो? 1135. 1135 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. 1135. ठीक आहे. काही साठवलंय का माल? किती? 20 ट्रॅक्टर ना. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1020 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1020 रुपये. 1020 रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. दिंडोरीचा कांदा आहे. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं आहे याचं? किती साठवलंय माल साठवलाय 10 ट्रॅक्टर ना. ठीक आहे. पुढं बघ. काय भाव गेलं? 1015. 1015 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव कांदा मार्केट. ओझरचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी. काय भाव गेली क्वालिटी? 600 रुपये. 600 रुपये. 600 रुपीज. कुठली? नांदूर. ठीक आहे. 600 रुपये. पुढं बघू. बघू शकतो मी क्वालिटी. काय भाव गेलं दादा? काय भाव गेलं? हो. काय भाव गेलं? 1100 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो मी. कलर आहे. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? मातेरवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. प्रसादचं बियाणं आहे. काही साठवलंय का माल? नाही ना. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो मी. कलर क्वालिटी आहे. काय भाव गेलं? 1130. 1126. 1126 रुपीज. कुठला आहे कांदा? दावचवाडी. दावचवाडीचा कांदा आहे. 1130. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं दादा? काय अंदाज? ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1030. 1030 रुपीज. कुठला आहे कांदा? सोनजामचा कांदा 1030 रुपये. 1030 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो गोल्टी. काय भाव गेलं? 650. 650 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे. 650 रुपये. ठीक आहे. खात काय भाव गेली? 211 रुपये खात. 211 रुपीज. कुठले? सुकेना. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही. कलर आहे. क्वालिटी आहे. काय भाव गेलो? 1300 रुपये ना. 1300. 1300 रुपये. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. प्रशांत गुलाबी ना. प्रशांत गुलाबी. आणि खडक सुकेना ना. साठवलं काय माल? किती? 4 एक ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1000 रुपये. 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. आणि कधी काढला कांदा? 10 दिवस झाले ना. ठीक आहे. पुढे बघू.
इकडे कोण आहे? काय भाव गेला? 1052 रुपये, 1052 रुपीज, 1052. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं पंचगंगाचं बियाणं आहे ना, ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला? 1085, 1085 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरवाडेवाणी. आणि याचं बियाणं कोणतं तो? पुन्हा पुरचुंगी, ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 600 रुपये, 600 रुपीज. बघू शकतो तुम्ही, 600 रुपये. कुठले? हा, वने, ठीक आहे. पुढं बघू काका काय भाव गेलो? 1040, 1040 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर ना, पिंपळनेरचा कांदा आहे, ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. क्वालिटी आहे. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1100 रुपये, 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे, ठीक आहे. हो काय भाव गेली गोल्टी? 610. कुठला आहे कांदा? बहादुरी, 610 रुपीज. बहादुरीचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही, ठीक आहे. 610. पुढं बघू लाईनीचा शेवटचा नग. काय भाव गेला? 870, 870 रुपीज. कुठले? जिवाळा, ठीक आहे. पुढं बघू तर तिसरं लाईनला आलोय. काय भाव गेलाय? हो 970 रुपये, 970 जाईल. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 970 रुपीज. कुठले? मोडीचे, ठीक आहे. पुढं बघू कुठले? मोडी. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं बेलाचं बियाणं आहे ना, ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 961, 961 रुपीज. कुठला आहे कांदा? परवील. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना, परवील, ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? ट्रॅक्टर कोणाचं आहे? बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलं? 990, 990 रुपीज. कुठले? मुखेडचा कांदा आहे, ठीक आहे. पुढं बघू